नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा आपण चर्चेसाठी आलेलो आहोत आणि आजचा विषय आहे तो अतिशय सिरियस अशा पद्धतीचा विषय आहे आणि तो विषय आहे शेतकरी कर्जमाफीचा. कृषी कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी ही एक जुनी मागणी आहे. स्पेशली ज्यावेळी 2024ला विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात लागलेल्या होत्या, त्यावेळी आत्ताचा जो सत्ताधारी पक्ष आहे किंवा जी महायुती आहे त्या सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं एक आश्वासन त्या ठिकाणी त्यांनी दिलं होतं. पण दुर्दैवानं अजून ते पूर्ण करण्यात आलेलं नाही. पहिली गोष्ट म्हणजे मागच्या काही दिवसात जो पाऊस झाला, मराठवाड्यामध्ये असेल, बाकी ठिकाणी असेल, जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ह्या नुकसानामुळं बऱ्याच ठिकाणी शेतकरी कर्जबाजारी झालेले आहे आणि ह्या कर्जबाजारी होण्यामुळं आज मोठ्या प्रमाणात कर्जमाफीची या ठिकाणी मागणी होत आहे. पण सरकारकडून त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही अशी परिस्थिती आहे. याचं कारण काय तर बच्चू कडू यांनी याच्या आधीही एक आमरण उपोषण केलं होतं आणि त्या आमरण उपोषणावेळी त्यांना एक आश्वासन मिळालं होतं की आम्ही या ठिकाणी कर्जमाफी करू. त्यासाठी एक समिती स्थापन केली होती आणि त्याच्यामध्ये डिक्लेअर करणार होते की असे करून आम्ही समिती स्थापन करू. हा जो इश्यू आहे हा बऱ्याच दिवसापूर्वी झालेला होता. हा मला वाटतं पावसाळ्याच्या आधी कर्जमाफीसाठी ते त्या ठिकाणी बसलेले होते उपोषणासाठी. पण त्यावेळी सरकारनं समिती स्थापन करून फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसावी असं काम केलेलं आहे. कारण त्यानंतरचा जो पाऊस झाला, पावसानंतर एक तुटपुंज प्रमाणात मदत काही ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेली आहे आणि ते पण मराठवाड्यापुरती मर्यादित स्वरूपामध्ये मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं सर्वसमावेशक अशी पूर्ण महाराष्ट्राला धरून असणारे अशी एक कर्जमाफी, मराठवाड्याला तर त्याची गरज आहेच, पण सर्व महाराष्ट्राला त्या ठिकाणी कर्जमाफी होईल असे एक आश्वासन दिलेलं होतं. त्या आश्वासनाची पूर्तता व्हायला पाहिजे होती, पण ती काही होताना दिसत नाही. दुसरीकडे ज्यावेळी शेतकरी त्या ठिकाणी एकत्र येऊन रस्ता रोको करतात किंवा इतर गोष्टी होतात, आंदोलन होतं, त्यावेळी मात्र त्या ठिकाणी कोर्टाकडून आदेश येतो की 8 वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी रस्ते रिकामे करा. 5 मिनिट आधी, 2 मिनिट आधी हा जर निर्णय तुम्ही घेत असाल तर ज्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतात, दररोज 10 आत्महत्या जवळजवळ होत आहेत, तर या ज्या 10 आत्महत्या होत आहेत त्या रोखण्यासाठी सरकारनं काय केलं हाही एक मोठा प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे सरकार जे आश्वासनं दिली त्याच्यावरती खरं उतरलेलं नाही. मग त्यामध्ये कृषीमध्ये जर तुम्ही बघितला तर योग्य दर मिळावा सोयाबीनसाठी. आता सोयाबीनचे जे पीक दिलेलं आहे आता त्याच्यामध्ये अमित शहाची एक मागच्या इलेक्शनला त्यांनी आश्वासन दिलं होतं की मागच्या टर्मला सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळेल, पण हा 6,000 रुपये भाव मिळाला आहे का? यंदा मी स्वतः 3,500 रुपये क्विंटल या दरानं सोयाबीन विकलेलं आहे. 3,500 आणि 6,000 मध्ये किती फरक आहे तुम्हाला पण माहिती आहे. म्हणजे आश्वासन दिलेली आहेत ती त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाहीत. त्याचबरोबर सोयाबीन यंदा पाऊस जास्त असल्यामुळं आणि पावसात काढलं असल्यामुळं त्याला दर भेटत नाही, कारण त्याचं मॉइश्चर हे जास्त आहे आणि जेवढं मॉइश्चर त्याच्यामध्ये कंटेंट जास्त असेल तेवढा दर त्या ठिकाणी कमी येतो आणि ओपन मार्केटमध्ये याचा दर 4,200 4,300 याचा दरम्यान आहे ओपन मार्केटमध्ये. सरकारनं सांगितलेलं आहे की आम्ही MSP 5,300 देतो आहे,
पण 5,300 कोणालाही मिळत नाही. दिवाळीनंतर शक्यतो सोयाबीनचे सरकारी जे काही गोदामात खरेदी आहे ते चालू होते, पण दिवाळीनंतर अजूनही ते चालू झालेलं नाही. ज्यांनी सोयाबीन ठेवलेलं आहे त्यांना ते 5,300 MSP मिळेल का याच्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संभ्रमाची अवस्था आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी ठेवायची ज्यांच्याकडे कपॅसिटी नाही किंवा अतिशय गरज आहे त्या ठिकाणी पैशाची, त्या ठिकाणी त्यांनी ओपन मार्केटमध्ये 3,500 4,000 या दरानं सोयाबीन विकलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी मॉइश्चर लागल्यामुळं जास्त ते सुद्धा दर मिळालेले नाहीत. नुकतीच परिस्थिती ऊसाच्या बाबतीत आहे. ऊसाच्या बाबतीत आता बच्चूकडून मी मागणी केलेली आहे की 4,300 रुपये याप्रमाणे दर देण्यात यावा, पण तो मिळाला असं काही वाटत नाही. शेतकऱ्यांच्या साखर कारखान्यांमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काटामारीचं प्रमाण आहे. पर 10 टनच्या पाठीमागं 1 टन ऊस त्या ठिकाणी काटामारीमध्येच जाताना दिसतोय आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये अतिशय हवालदिल अशी परिस्थिती आहे. कापसाचं जर तुम्ही घेतलं विदर्भामध्ये, सोयाबीनचा विषय घ्या, ऊसाचा विषय घ्या, अतिवृष्टीमुळं पहिल्यांदाच प्रोडक्टिव्हिटी घटलेली आहे. क्लायमेट चेंजमुळे प्रोडक्टिव्हिटी घटलेली आहे. त्याचबरोबर हे जे दर आहेत त्याचं फ्लक्च्युएशन म्हणजे खालच्या बाजूने येत आहेत, कमी होत आहेत, त्याच्यामुळं शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होत आहे. आणि म्हणून ह्या ज्या पॉलिसी आहेत की शहरी लोकांना कमी किमतीमध्ये गोष्टी अवेलेबल व्हावा यासाठी शेतकरी मारला तरी चालेल, ही जी सरकारची अवस्था आहे की बाहेरून सोयाबीन आयात करायची, साखरेच्या निर्यात बंदी करणे, अशा ह्या गोष्टी करण्यामुळं इथला जो शेतकरी आहे त्याच्यावरती कर्जबाजारीपणा होतोय. आणि ह्याला कर्जबाजारी करण्याचं कारण ही सरकारच आहे. कारण बाहेरून ज्यावेळी इम्पोर्ट करतात तुम्ही, कारण प्रायसेस कंट्रोल करण्यासाठी, त्यावेळी शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होतो आणि हा परिणामामुळं शेतकरीच्या आत्महत्या होतात. त्यामुळं मार्केटला जसं पुरवठा आहे तसाच त्याचं किंमत ठरवली गेली पाहिजे. जसा पुरवठा तसा त्याची किंमत. अशा मार्केटवर डिपेंडंट न राहता काही जीवनावश्यक आहेत ह्या गोष्टी म्हणून एका जरी गोष्टीचा त्या ठिकाणी खाद्यतेलाचा असेल किंवा बाकी गोष्टीचा असेल, जर दर वाढला तर त्या ठिकाणी तो बाहेरून एक्सपोर्ट करायचा आणि शेतकऱ्याला जो फायदा होतो तो होऊन द्यायचा नाही, असं जे एक धोरण आहे. आणि हा 4 ते 5 महिने जो पिरियड असतो की तोपर्यंत हा फायदा शेतकऱ्याला मिळतो, तो मिळू शकत नाही. आणि ज्यावेळी दर खाली जातात त्यावेळी त्यांना कोणीही बघत नाही किंवा कोणीही विचारत नाही, ही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं हे जे बॅलन्स आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होतो आणि शहरी क्षेत्रामधील बऱ्याचशा लोकांना त्याचं नॉलेज नाही. आणि त्या कारणाने ज्यावेळेस हायवेज वगैरे बंद केले जातात, 4 हायवे बंद झालेले आहेत मोर्चामुळं, असं जे काल लोकांचं सांगणं होतं ते म्हणजे लोकांना योग्य दर न मिळणं, प्रोडक्शनसाठी जी कॉस्ट आहे कृषीमध्ये ती वाढत जाणं आणि आर्टिफिशियली मॅनेज करणं दर शहरामध्ये, कारण शहरातल्या लोकांना खूपच कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी अन्नपदार्थ उपलब्ध व्हावे, ही जी भूमिका आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा मरण होत आहे. आणि त्याच्यामध्ये कित्येक टक्के, मला वाटतं काही ठिकाणी 20% 30% या 1 वर्षामध्ये ज्या आत्महत्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या वाढलेल्या आहेत. आणि ह्या आत्महत्या वाढलेल्याच्या कारणामुळं आज हे आंदोलन होत आहे. आणि याच्यावरती सरकार काय तोडगा काढते हे आपण बघणार आहे. आणि योग्य तोडगा काढेल आणि योग्य दर मिळवून देईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीची एक मोठी आशा आहे. मग त्याविषयी काय काय निर्णय घेतले जातात हे आपण बघणार आहोत. आंदोलनावर आपलं लक्ष आहे. इथून पुढं काय ज्या गोष्टी होतील त्या मी तुमच्या पुढं घेऊन येत जाईन. हा व्हिडिओ तुम्ही ऐकला त्याबद्दल धन्यवाद. या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.